मुंबईला असल्यावर स्पेशली कराडच्या पावभाजीची खूप आठवण येते. मग आमच्या जाऊबाईच्या हातची पावभाजी सेम तशीच लागते जशी घाटावर भेटते. त्यासाठी लागणारं साहित्य आणि त्यांचं प्रमाण हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्यासाठी आपण घेतलं आहे फ्लावर, टोमॅटो आणि बटाटा. हे चिरून घेतलं आहे, ते कुकरमध्ये लावायचं. ऑलरेडी मिठाच्या पाण्यातून धुवून घेतलं आहे. तर याची तयारी चालू झाली आहे. गॅस सध्या पेटवला आहे. परत आता आपण ठेवायचं कुकर आणि थोड्या वेळासाठी त्याला बाय बाय बोलायचं. मग आता आपण त्याला आले लसूण पेस्ट करून घ्यायची. आता कांदा आणि टोमॅटो कापायला घ्यायचा. असा पटपट कापून घ्यायचा कांदा बारीक एकदम. स्किल बघा थोडंसं माझं. तर आपल्या भाज्या पण शिजून तयार झाल्या आहेत. त्या आता पेल्याने बारीक करतो आपण, कारण स्मॅशर नाही आहे. तो जुगाड करून कुछ तो करना पडेगा ना. मग भाजी शिजवलेलं पाणी तसंच ठेवायचं, ते आपल्याला यूज होईल परत आपण इथे घेतले मीठ, लाल तिखट, भाजी मसाला, धनिया पावडर आणि अमूल बटर. तर थोडं 2 पळी तेल टाकलं आहे, कांदा टाकला आहे. तर त्याला सोनेरी होईपर्यंत भाजायचं. परत टोमॅटो पण भाजून घ्यायचं आणि सगळे मसाले त्यामध्ये टोमॅटो भाजल्यानंतर हळूहळू करून टाकून घ्यायचे. आता त्यामध्ये आपण टाकलेलं आहे आले लसूण पेस्ट, जवळजवळ 2.5 चम्मच टाकली आहे. परत राहिलेले सगळे मसाले त्यामध्ये टाकलेले आहेत ऑलरेडी. आता रेड फूड कलर पण त्यामध्ये टाकायचा भाजतानाच आणि कोथिंबीर. मग राहिलेलं थोडं ते भाजीचं पाणी थोडं करून मसाला पूर्ण असा फ्लेवर येईपर्यंत, तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. आता त्यात आपण हे स्मॅश केलेलं मिक्सचर टाकतो आहे. त्यात मसाल्यामध्ये घोटून घ्यायचं असं पळीने छानपैकी, जसं एक जीव असं झालं पाहिजे असं घोटून घ्यायचं. आता हे घोटून घेतलं की असं स्ट्रक्चर यायला त्याला सुरुवात होते. मग आता बटर घालायचं. अमूल बटर घेतलं आपण. बटर टाकायचं भरपूर. आता बघू शकता आपल्या भाजीला असा मस्त असा फ्लेवर यायला चालू झाला आहे. तयार झाली आपली पावभाजीची भाजी. गरमागरम. तोंडाला पाणी आलं ना. कराडकर असतील तर सगळ्यांना माहीत आहे की कराडची घाटावरची पावभाजी कशी लागते. आता आपण इथं पुढची तयारी करूया. पाव भाजायचे. तर थोडंसं तव्याला बटर लावून असे ताजे पाव घेतलेले आहेत बेकरीतले मोठे. मग ते असं भाजून घ्यायचं दोन्ही साईडला. आम्हाला आतमध्ये पावभाजीचा मसाला लावलेला आवडत नाही, मग आम्ही असंच भाजतो. तुम्हाला कोणाला आवडत असेल तर पावभाजीचा मसाला लावून सर्व करू शकता. सो तयार आहे आपली कराडची फेमस जाऊबाईच्या स्टाईलने बनवलेली पावभाजी. अशाच फेमस रेसिपीजसाठी फॉलो करा द कोझी काउंटरला. थँक्यू.